साहेब, आता 2 दिवसाआधी राहुल गांधींनी म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी निवडणूक आयोगाने केलेली आहे. या सगळ्या बाबतीत आपलं काय सहमत आहे? खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. मला आठवतं विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला लागले. 2 लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याचं लक्ष दिलं नाही. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत. आम्ही तुम्हाला 107 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटतं. आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती. आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी वेळ घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं. पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही. आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा मिळेल कसा होईल हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष. काल जी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला मी हजर होतो. पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बघतोय की उद्धव ठाकरे हे होते ते कुठं बसले होते याच्यावरच लोकांचं लक्ष दिसतं. तिथं जे प्रेझेंटेशन होतं ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे होतं. आणि ज्यावेळेला प्रेझेंटेशन बघायचं म्हणल्यावर सहसा जसं आपण सिनेमा बघायला जातो आपण पहिल्या लाईनला कधी बसत नाही, आपण पाठीमागच्या लाईनला बसतो. त्याच पद्धतीनं मी स्वतः आणि फारुख अब्दुल्ला आणि शेवटी बसतो. आमच्या घरं जवळ उद्धव ठाकरे होते, मुख्यमंत्री कर्नाटकचे होते. साधारणतः मी सांगायची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष फील्ड असेल त्याच्या 2 बसत नाही, त्याच्या आम्ही 2 बसतो. आणि दुर्दैवानं उद्धव ठाकरे कुठं बसले हा चर्चेचा विषय कारण नसताना या ठिकाणी केला. तो भारताचा सोडून द्या. पण ही जी प्रेस कॉन्फरन्स होती ही अतिशय कष्ट करून बरेच दिवसाची तयारी करून सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी मांडलेली होती. त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी आल्यात. एक, काही एका गावामधलं एक घर, एक व्यक्ती राहते आणि तिथे 40 लोकांनी मतदान केलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं ही त्या ठिकाणी दिली. आणि ती उदाहरणं नुसती दिली नाही, त्याला आधार हा दाखवण्यात आला. आज निवडणूक आयोगानं त्याच्यात लक्ष घालायचं ठरवलं दिसतंय. पण त्यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण देत असताना त्यांनी एक ॲफिडेव्हिट द्यावं अशा प्रकारची अपेक्षा केली. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. जे काही राहुल गांधींनी सांगितलं
की पार्लमेंटमध्ये सदस्य होताना मी शपथ घेतलेली आहे, त्याच्या वेगळी शपथ घ्यायची गरज नाही. आणि हा आग्रह इलेक्शन कमिशन करतं आहे ही गोष्ट योग्य नाही असं माझ्यासारख्याचं मत. पण इलेक्शन कमिशन हे जे काही प्रेझेंटेशन होतं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे. सवन या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्यामध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही. आणि त्यामुळं ह्याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी हे झालं पाहिजे हा आमचा आग्रह आहे.